संच करू. अध्यक्ष महोदय, राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी आज या सभागृहात मांडलेल्या शोक प्रस्तावास पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आज या सभागृहात उभं राहताना मन अत्यंत जड झालं आहे. नीतीचा घाला इतका क्रूर असू शकतो यावर विश्वास बसत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगता निखारा, प्रशासनावर आपल्या कर्तृत्वानं पोलादी पकड असलेल्या लोकनेता आणि आम्हा सर्वांचे लाडके दादा अशा पद्धतीनं आपल्याला सोडून जातील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. 1999 पासून सुरू झालेला माझा हा विधानसभेतला प्रवास आणि 2008 पासून मंत्री म्हणून काम करताना दादांशी आलेला संबंध, हा काळ म्हणजे अनेक अनुभवांची एक मोठी शाळा होती. अध्यक्ष महोदय, दादांशी माझे संबंध म्हणजे दोन टोकांचे मधुर मिलन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कधी आम्ही सहकार्याच्या गाठीने बांधले गेलो तर कधी विचारांच्या ठिणग्याही उडाल्यात. अध्यक्ष महोदय, विदर्भाच्या प्रश्नांवर किंवा विदर्भाला निधी का मिळत नाही या प्रश्नावर किंवा सामाजिक न्यायाच्या निधी वाटपावर दादांशी माझे अनेकदा खटके उडालेत. मी माझ्या भागाच्या हक्कासाठी भांडायचो आणि दादा त्याला शिस्तीत उत्तर देत असत. पण एक गोष्ट आज प्रामाणिकपणे सांगावी लागेल, त्याबाबत कधीही कटुता नव्हती. मला एक प्रसंग आठवतो की मी राज्याचा रोजगार मंत्री होतो आणि रोजगार हमी योजनेचं आयुक्तालय नव्याने राज्यात सुरू करायचं होतं. माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. मी प्रस्ताव मंत्री म्हणून पाठवला होता की ते मुख्यालय नागपूरला व्हावं. मला तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले की दादांची याला सहमती नाही आहे, दादा ते पुण्याला घेऊन जाऊ इच्छितात. त्यांनी मला फाईल परत केली आणि आपण आता दादांशीच बोलावं असं त्यांनी सांगितलं. मी ती फाईल घेऊन दादांकडे गेलो. दादा फाईलमध्ये डोकावून दुसऱ्या फाईलमध्ये डोकावून काम करत होते आणि हळूच मला डोळेवर करून म्हणाले, बोला नितीनराव. म्हटलं, दादा माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणे काय? म्हटलं, आपण उपमुख्यमंत्री राज्याचे आहात की आपण उपमुख्यमंत्री पुण्याचे आहात, हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. म्हटलं, काय घडलं? म्हटलं, रोजगार हमीचं आयुक्तालय मी नागपूरला व्हावं असता प्रस्ताव पाठवला होता, आपण सही केली नाही दादा, ते पुण्याला न्यायचं असं म्हणालात. कुठे आहे म्हणे फाईल? म्हटलं, ही आहे फाईल. आणि तात्काळ त्यांनी सही केली आणि ते आयुक्तालय आज नागपुरामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून मतभेद होते पण मनभेद अजिबात नव्हते. सभागृहात एकमेकांना समोर आम्ही उभं टाकलो तरी बाहेर पडल्यानंतर दादांच्या खांद्यावरचा हात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते आपुलकीचे हसू सर्व काही मिटवून टाकायचे. दिलेला शब्द पाळणे ही दादांची ओळख होती. राजकारणात अनेक जण बोलतात पण दादा जे बोलायचे ते करून दाखवायचे. मग त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी ते मागे कधी हटत नव्हते. त्यांच्या स्वभावातील हा स्पष्ट वक्तेपणा आणि तत्परता आजच्या काळातही दुर्मिळ आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या वैयक्तिक आयुष्यात दादांचं स्थान एका लहान भावासारखं होतं. माझा वाढदिवस असो, सकाळी सर्वात आधी येणारा फोन पहाटेला हा दादांचा असायचा. मला वाटतं इतरांनाही त्याच पद्धतीने दादा फोन करत असत आणि त्यांचा आवाज, नितीनराव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
असा तो हक्काचा आवाज आज पुन्हा कधीच ऐकू येणार नाही. जेव्हा माझ्या मातोश्रीचं निधन झालं तेव्हा सर्व व्यस्तता बाजूला ठेवून माझ्या पक्षाचे लोक मला बघायला नाही आले, मी मंत्री असताना त्या ठिकाणी भेटायला. पण दादा मात्र माझ्या घरी येऊन गेलेले होते. राजकीय धावपळीती कौटुंबिक ओलावा जपणारा असा नेता आज आपण गमावला. ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा होते. प्रशासकीय शिस्त आणि जनसेवेचा ध्यास यांचा ते संगम होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांची तळमळ ही एखाद्या पालकासारखी असायची. जणू शेतकऱ्यांच्या शिवारात कोसळणारा तो आश्वासक पाऊस होते. त्यांचे एक वैशिष्ट्य असंही होतं की एखाद्या विकासाच्या कोणत्याही कामामध्ये जेव्हा ते काम त्यांच्या समोर गेलं तर त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक असायची. माझ्या मतदारसंघामध्ये मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट सुरू करायची होती आणि त्याच संबंधीची बैठक त्यांनी लावली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी विचारलं काय काय करणार आहात, तर मग त्या ठिकाणी सगळं मांडलं आणि ते मला म्हणाले की एवढी मोठी इन्स्टिट्यूट आपण त्या ठिकाणी करत आहोत. नितीनराव त्या ठिकाणी नर्सिंगचं कॉलेज आणि पॅरामेडिकलचं सुद्धा त्या ठिकाणी केलं पाहिजे, तो सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी आणा. आणि तो प्रस्ताव त्यांनी मागितला होता, परंतु दुर्दैवानं तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला नाही. आज ते हॉस्पिटलचं बांधकाम या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेबांच्या मदतीने त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे काम. आणि तो दादांचा तो प्रस्ताव होता तो निश्चितच ही सरकार सुद्धा मान्य केल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, आज ते आपल्यात नाही, ती पोकळी कधी भरून निघू शकत नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेला एक उत्तुंग पर्वत आज कोसळला आहे. पण त्यांच्या स्मृती, त्यांनी दिलेला शब्द आणि त्यांनी केलेली विकास कामे या सभागृहात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सदैव जिवंत राहतील. अध्यक्ष महोदय, आज या सभागृहात शोक व्यक्त करताना एका बाजूला मन विषण्ण आहे तर दुसऱ्या बाजूला एक आशेचा किरणही दिसत आहे. नीतीने दादांना आपल्यातून हिरावून दिले असले तरी त्यांच्या जनसेवेचा वारसा आणि त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने अपूर्ण राहणार नाहीत याची ग्वाही आज हे सभागृह या ठिकाणी देत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या समोर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या वडीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक संघर्षात साथ दिली आणि आज त्याच ठामपणे दादांच्या वारसा जपण्यासाठी आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे आज या ठिकाणी उभे आहेत. ज्याप्रमाणे दादांनी राज्याला शिस्त, विकासाची नवी दिशा दिली, तसाच कणखरपणा आणि तळमळ त्यांच्यामध्येही आम्हाला दिसते. दादांची अनुपस्थिती आम्हा सर्वांना सतावत आहे, पण त्यांच्या पत्नीच्या रूपानं महाराष्ट्राच्या विकासाचं चाप तितक्याच वेगाने फिरेल हा विश्वास आज या सभागृहाला या ठिकाणी देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगेल की दादांना या ठिकाणी शेवट करतोय मी. आज दादांना या ठिकाणी मी आदरांजली वाहत असताना एवढं या ठिकाणी सांगेन की मैत्रीतले मतभेद एका बाजूला, पण दादांच्या निधनाने झालेली ही वैयक्तिक हानी मी कधी विसरू शकणार नाही. माझ्या आईच्या निधनाच्या वेळी दादा धावून आले होते, माझा वाढदिवसाचा पहिला फोन करणार होते. त्यामुळं त्यांच्याबद्दल बोलताना मी एवढंच सांगेन, वरतून कठोर परी अंतरी मायेचा ओलावा होता, शिस्तीचा तो कडा आणि स्नेहाचा गोडवा होता. आज सुन्न झाले सभागृह, रिते झाले ते आसन, असा पुन्हा न होणे दादा ज्याने गाजवले शासन. या शब्दामध्ये मी आज त्यांना आदरांजली वाहतो. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. श्री रोहित पवार.